नमस्कार. पाहुयात स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट 20 किचन टिप्स. 1. रस्सा भाजी उसळ बनवण्यासाठी छोट्या 2-3 लिटरच्या कुकरचा वापर करावा. फोडणी देऊन वाटण घालावं आणि कडधान्य घालून पाणी घालावे. 3 ते 4 शिट्या काढाव्यात. अगदी 5 मिनिटात भाजी तयार होते आणि प्रेशर कुकरच्या वापरामुळे इंधन आणि वेळ दोन्हीची बचत देखील होते. 2. भाज्या आपल्याला हव्या त्या आकारात कापून हवे असल्यास भाज्या थोडा वेळ थंड पाण्यात घालून ठेवा. 3. भाजी बनवताना फोडणीत लसूणची पेस्ट न घालता लसूण ठेचून घालावा. यामुळे भाजीला चव खूप छान येते. 4. भाजी बनवताना कढीपत्ता तेलात न घालता कांदा परतल्यावर घालावा. यामुळे कढीपत्ता करपत नाही आणि त्याचा सुगंध भाजीत छान उतरतो आणि यामुळे भाजीला चव देखील छान येते. 5. कोबीची भाजी बनवताना पाणी न घालता वाफेवर मंद गॅसवर 75% शिजवावी. यामुळे भाजी न खाणारे देखील अशी चविष्ट भाजी आवडीने खातील. 6. कोणतीही बिर्याणी बनवताना भाजी, चिकन, मटण मॅरिनेट करून अर्धा तास तरी फ्रीजमध्ये ठेवा. बिर्याणी चवीला खूप छान लागते. 7. बिर्याणीचा भात बनवताना 1 तास बिर्याणीचा तांदूळ भिजत ठेवा. यामुळे भात मोकळा होतो आणि बिर्याणी खूप छान बनली जाते. 8. भाकरीचं पीठ मळताना गरम पाण्यात पीठ मळा. भाकरी फाटत नाही आणि मऊसुद्धा बनते. 9. डाळ बनवताना अर्धा तास आधी भिजत ठेवा. यामुळे डाळ मऊ होते आणि लवकर शिजते. 10. खीर बनवताना खीर पातळ झाली तर 1 चमचा कॉर्नफ्लोअर अर्धा वाटी दुधात मिक्स करून घाला. खीर घट्ट होईल. 11. रात्रीची डाळ भाजी उरली असेल तर सकाळी दोन्ही पदार्थ एकत्र करा आणि कांदा टोमॅटोची फोडणी द्या. त्याची एक वेगळीच चविष्ट भाजी तयार होईल. 12. शिळा भात उरला असेल तर त्याला फोडणी द्या आणि भाज्या घालून फोडणीचा भात किंवा पुलाव तयार करा. तुम्ही लेमन राईससुद्धा बनवू शकता. खायला खूपच अप्रतिम लागतो. 13. शिळ्या पोळीचा वापर करून तुम्ही पोळीचा शिरा, लाडू किंवा एखादा तिखट पदार्थ करू शकता. यासाठी शिळी पोळी कुस्करण्यासाठी ती मिक्सरमध्ये आधी बारीक करून घ्या. 14. तूप कढवताना उरलेल्या बेरीचा वापर शेंगदाण्याच्या लाडवांमध्ये करू शकता. लाडू खूपच टेस्टी बनतात. 15. दिवाळीला उरलेल्या चकली, शेव आणि चिवड्याचा पुनर्वापर करण्यासाठी ते मिक्सरमधून काढा आणि त्यामध्ये कांदा, कोथिंबीर आणि भाज्या टाकून मस्त थालीपीठ बनवा. 16. रात्रीचे उरलेले पदार्थ खराब होऊ नयेत यासाठी ते फ्रीजमध्ये झाकून ठेवा. म्हणजे दुसऱ्या दिवशी परत वापरता येतात. 17. पास्ता किंवा भातासारखे पदार्थ उरले तर खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवल्यास दुसऱ्या दिवशीसुद्धा गरम करून तुम्ही खाऊ शकतात. अजिबात खराब होत नाहीत. 18. बटाटे जास्त प्रमाणात जर उकडले असतील तर ते फ्रीजमध्ये ठेवून नंतर दुसऱ्या दिवशी सँडविच, पराठा, पॅटीस, टिक्कीसाठी वापरता येतात. 19. डाळ जास्त प्रमाणात शिजली असेल तर ती दुसऱ्या दिवशी पराठ्याचे पीठ मळताना त्यात घालून तुम्ही पौष्टिक पराठे बनवू शकता. 20. पोळ्यांचे कणिक, थालीपीठाचे भिजवलेले पीठ, थेपल्यांचे कणिक मळताना तुम्ही त्यात उरलेलं ताक मिसळू शकता. यामुळे पोळ्या, पराठे मऊ आणि एकदम टेस्टी होतात. तर मित्रमैत्रिणींनो आणि गृहिणींनो, कशा वाटल्या या टिप्स कमेंट्स करून मला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.